गोष्टी महत्त्वाच्या असतात वेगवान गोलंदाजासाठी. आणि ती मग त्या झाल्यात नाही, कारण तेजस ऑन सेट झाला या विकेटवरती. आणि मागील मॅचमध्ये देखील त्यांनी फलंदाजी केली. सेम रिझल्ट आपल्याला मॅच क्वार्टर फायनलमध्ये देखील पाहायला भेटले. तेजस मी म्हटलं होतं, उल्लेख केलं होतं पहिल्या डावामध्ये की तेजसचा मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये तेजस मडवीची बॅटिंग आहे. चला मॅच बॉल चॉईस केलाय सुधीर. आणि मॅच बॉल गेल्यानंतर तुम्हाला जुने बॉल नो चॉईस दिला जाईल, कारण ते आपण चॉईस केलेले बॉल्स असतात ते तुम्हाला दिले जातील. पहिल्या ओव्हर नंतर जर बॉल गेला तर जुने बॉल दिले जातील, लक्ष असू द्या. तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बॉल चेक केला आणि बॉलामध्ये तुम्हाला काही गोष्टी करता येणार नाहीयेत. स्ट्राईक अँडलाच फलंदाज सुधीर. हेडिंग ऑफ द फ्रंट वरती दोन्हीही लिडास सेनापतीच म्हणतायत, तिकडे दोन्ही मोठे सिके एकामेकाच्या समोर आल्यात. सुधीर यावेळेस मात्र नेक्स्ट प्ले, तेजसचा पहिला बॉल टप्प्यात आणि हवाई यात्रेत उंच भरपूर गेलाय. जज करतोय, केलाय पाहायचंय, मागे तिथे प्रेक्षक आहेत. पहिली वेगाने, दुसरी तितक्याच. चेंडू थांबवला का पाहायचंय प्रेक्षक वर्ग. कोणी आहे तिथे आमचे समर्थक वात्रेपाड्याचे असतील तर काय आहे, काय आहे निर्णय द्या. काही नाहीये, 2 धावा मिळतील. सुधीचा मी म्हंटलंय हवाई यात्रेत जेवढा उंच जाईल तेवढा मात्र कठीण होतं या क्लायमेटमध्ये बॉल जाण्यासाठी. फटका प्रॉपर होता, प्रॉपर मिडल ऑफ द बॅक ताकद. तर सुधीर पाटीलचा फटका जात नाहीये, म्हणजेच धावा किती बनवण्या टप्प्यात पूल केलाय. दूरवरनं पुढे रेवणात असेल हा खेळाडू, जज करू शकले नाहीये. धावा येत आहेत, ही जमेची बाब आहे गावदेवी बुद्रुक टीमसाठी. धावा कशाही होत, धावा 30, 35, 38, 40च्या आसपास धावा बनल्या तर ही मॅच संघर्ष पाहायला मिळेल. काय सन्मान नक्कीच. अंपायर्स आमचे 5वा दिवस आहे आजचा. आणि आमचे कोण, सचिन सचिन ठाकूर पडले यांचे शुभ सन्मान केला जातो. या दरम्यान पुन्हा एकदा संधी आहे. सुधीर वेगाने पहिली कंप्लीट, दुसरी सुधीर वरती वेगाने. हे प्लॅन मात्र योग्य आहे. या षटकात तुम्हाला हे खेळ योग्यच असेल, कारण टीम दोन्ही ताकदवर आहे. शिरोली टीम मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये एकतर्फा मागील 2 मॅच विजय घेऊन गेल्या. टार्गेट सेट करायचं असेल तर आघाडीचा हा खेळाडू सध्या तरी चांगली फलंदाजी करतो. मागील 3 बॉलमध्ये बॅक टू बॅकच्या आलेल्या दुहेरी धावा बरेचसे काही देऊन जातात टीमला. आणि सध्या तरी हा मात्र या धावा पळत असताना तुमचा फिटनेस हे महत्वाचं आहे, कारण 3-4 वेळा धावा पडल्यानंतर थोडासा मोठ्या फटक्यासाठी समस्या बनतोय. मात्र सुधीर मध्ये भरपूर सारी क्षमता आहे. तेजस दरम्यातील बॉल नो बॉल सिग्नल आहे. आणि या वेळेस मात्र फलंदाज सुधीर बीट झालाय. ओव्हरस्टेप फ्री हिट आहे. येणारा बॉल धाव 1 मिळेल. सुधीर मात्र दूरवरनं खेळतात. नक्कीच वार्तात नाहीतर फ्री हिटचा बॉल आहे. इथे मात्र आक्रमणासाठी एज करतील. हा वन्स अगेन यावेळेस कॉन्फिडन्सने सोडून दिल्या बॉलला. व्हाईट बॉल पुढे सरकेल. एक धावेने धाव फलक, धावा येत आहेत. मागील मॅचमध्ये देखील. मात्र आजचा दिवस अक्षरशः एक पात्री अभिनयाने आणि याची रजनीच गाजवली आहे तेजस मडवीने. ऑलराऊंडर्स म्हणून सर्वात मोठी कामगिरी. काय बॉलिंग आणि काय बॅटिंग केली, जबरदस्त काम अगेन्स्ट टीम बुर्दुल. हो फटका चांगला आहे, मात्र फसला का पाहायचा. मात्र फ्री हिटचा बॉल होता बॅकअप साठी. इथे सिंगल कंप्लीट आणि मात्र अक्षरशः घाम गाळत असताना काय रोखलं गेलंय आणि काय इफेक्ट आहे. थांबवले चेंडू तोपर्यंत आली सिंगल. प्रथमतः अजय बॉम्बेकडे स्ट्राईक आली आहे शेवटी, कारण अजयच्या बॅटमधनं टोले येतात. मागील मॅच मध्ये देखील टोले आल्यात. क्षमता आहे, क्वालिटी आहे या खेळाडूमध्ये देखील. रन मशीन आहे. आणि बुर्दुल टीमचे समर्थक आणि खेळाडू तरी सांगतात की सध्या तरी हाच भन्नाट फॉर्मात आहे. आणि ही गोष्ट मात्र अजयला आपल्या मनाशी बाळगून बॅटिंग करावी लागेल इथनं क्वालिफायसाठी. ही उपांत्य फेरीतील मॅच आहे, कारण हे मलंगड परिसरातील आजचा आणि उद्याच्या दिवसातील 2 लॉट्स आहेत. त्याच्यामुळे आजच्या दिवसातील शेवटची मॅच म्हणजे या 2 दिवसाच्या भेटणे ही पहिली उपांत्य फेरीची लढाई आहे. टप्पा घुमवलाय, वळवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. पहिल्या टप्प्याला चेंडू पडल्याच्या बाहेर चौकार.
अजयची आपण उल्लेख केली, चर्चा केली, अगदी चर्चा साथ काम करत असताना जबरदस्त फटका जागा बनली होऊन द्यायचं म्हणजे सेट फलंदाज काय असतो ही नजर ही दोस्तीच जणू काही केली आहे त्याने बॉल बरोबर, कारण विकेट कोणते असतात आणि जो सेट फलंदाज आल्यानंतर तक्षणी मोठा फटका म्हणजे विकेट बरोबर बॉल बरोबर त्याची देखील मैत्रीच असेल हेच. आणखी एक टप्पा शॉट मात्र कॅच फसलाय, फटका फटका क्लास होता सर मायकल बेवंडची आठवण करून देणारा मात्र स्लीपर कव्हर मध्ये फिल्डर अगदी एक्झॅक्ट डाऊन दी बिल्डर बिग विकेट डाऊन अजय बॉम्बे मैदानाच्या बाहेर लागलेला पहिला धक्का टीम गावदे बुर्दुल्ला. काय झेल होतं, रेवनाथ खुश आहे, रेवनाथ वाहिले हा गॅप झाला नाही, कारण ग्रामीण मध्ये थोडासा जरी गॅप झाला तरी तो पहिला आज पॉवर प्ले मधनं अटक असो की सर्कल मधनं चेंडू ज्यावेळेस निघत असतो तो अडवणं खूप कठीण असतो, कारण जम्प करणं खूप चुकून कोणी केली तर स्कोर स्कोर 13 रन पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्थितीत आहे बुर्दुल टीम. फटका मोठा लागलाय मात्र सध्या सुधीर आहे स्ट्रायकरला, गोलंदाजी मध्यपर्यंत भूषण आलाय. भूषण हा बॉल सुधीरच्या रेंज मध्ये होता, त्याला पाठवून दिलं त्यांनी. यावेळेस मात्र डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअरच्या अगदी मधून हवाई यात्रेत षटकार. आणि इथे मात्र भूषण वरचा स्वागत केलाय, स्मॅकचे स्वागत करत असताना षटकार. सुधीरची बॅट बोलतो सध्या, हा ही बॉल खेचून मनगटी बलावरती निर्भर आहे खेळाडू. यावेळेस मात्र फिल्डर आहे त्याला बनावं लागेल प्रेक्षक, त्याच्या डोक्यावरून फ्लाय होताना हवाई यात्रेत आणखी एक बॅक टू बॅकचा दुसरा आसमानी टोला चेंडू बांधल्याच्या बाहेर गेला षटकार. क्या बात आहे, एंट्री मारी आहे या मॅच मध्ये. काय बॅटिंग करतोय सध्या तरी सुधीर पाटीलची बॅटिंग भारी आहे. काय फटके आहेत यामध्ये, भूषणने लेंथ बदल केली आहे, परिवर्तन होतं व्हॅरिएशन बऱ्याचशा काही गोष्टी. भूषण देखील मोठा खेळाडू आहे, दोन्ही मोठे खेळाडू एकामेकाच्या विरोधात. यावेळेस बॉल गॅप मोठी आहे पडल्यानंतर वाटा फिल्डिंग तेजस मळवी. सध्या तरी काय फॉर्मात आहे, काय रोखलं गेलंय, हे अटॅक्ट आहे उडूनच दिलं नाही चेंडूला, प्रत्यक्षाने दाबलं गेलंय. तर काही हे दृश्य खूप चांगलं पाहायला भेटेल आपल्याला रिप्ले मध्ये. काय फिल्डिंग आहे, जबरदस्त रोखलंय, नक्कीच 3 धावा थांबवल्यात. चेंडू पडतोय त्या क्षणाला चेंडू अक्षरशः दाबलंय आणि ते स्ट्राईक मध्ये देखील परिवर्तन पाहायला भेटलं. महेश पाटील प्रथमतः स्ट्राईक मध्ये सकाळा घेऊन मागे गेला आहे आणि क्षेत्ररक्षण फिल्डिंग चांगली पाहायला भेटलो आपल्याला टीम शिरवलीची. विचार केला तर 27 धावा बनल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, अजून काही बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले. अजूनही 2 बॉल आहेत. काय बॅटिंग केली आतापर्यंत सुधीरने, 8 बॉल 20 वरती खेळतो, त्याच्यावरती एकूण सुधीरने 2 षटकार ठोकल्यात. पहिल्याच दुहेरी 3 धाबा. हो चकडा घेऊन मागे आलाय बॉल. हा फर्स्ट लेकन सिपचा फिल्डर आहे, तो चांगली फिल्डिंग करत असताना शेवटचा बॉल 1 टू गो. 28 14 चौस्कीने धावा बनल्यात, मात्र तुम्हाला 15-16 कवच निघालायचे का ज्या फॉर्मात तेजस मडवीची बॅट बोलतोय. मागील 2 मॅच हे हाती घेऊन गेलाय. दुसरी तिसरी फेरी घातली त्यामध्ये इथे ही उपांत्य फेरी. ज्यावेळेस महेश पाटीलचा फटका फसलाय
महेश पाटील मैदानाच्या बाहेर. लागलेला आणखी एक धक्का टीम बुर्दुल्ला. भूषण येतो मैदान. पुढे आपण मॅचच्या दिशेने. टप्पा बॉल वाजवलाय समायोजन कक्षामध्ये. सुधीर पाटील ऑन फायर. मॅग्निफिसंट शॉट. आणि आमचे अंपायर प्रोफेशनल सरांनी घेतलाय हा एका हातात शेल षटकार. नकारतोय धाबेला. मात्र इथे दुहेरी झाली असती सुधीर. मात्र इथे पहिली कंप्लीट वेगाने. दुसरी क्रॉसिंग आणि इथे मात्र या गोष्टी करतात. काय बॅटिंग करतोय आणि स्वतःकडे स्ट्राईक फील्ड. भूषणची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. भूषण येतो मैदानाच्या बाहेर. अंतिम षटकातील अजूनही एक दोन ब्लास्ट होतील का हाच प्रश्न आहे. कारण इथे फिरकी आदित्यकडे गेले. यावेळेस मात्र उल्हास. एकूण धावसंख्या झाली स्कोर कार्ड वरती 35. त्याच्यापैकी सुधीरच्या बॅट मधून आल्या एकूण चला चांगली बॅटिंग केली सुधीरने. वेट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर यावेळेस आहे. जज केले. पहिल्या अटेने झेल सुटलाय आणि दुसऱ्या आणि यावेळेस मात्र स्कोर कार्ड एकनेच पुढे सरकेल 36 वरती. बॉल झाले ओव्हर मधले एकूण 3. अजून 3 बॉल आहेत. विकेट एकामागे एक सॅक्रिफाईस केल्या जातात. वांदे नाहीये. मात्र इथनं सुधीरने ज्या विकेट घालवल्यात भूषणकडे देखील क्षमता होती. डाव्या हाताचा खेळाडू होता. भूषणने देखील एका षटका ठोकला असता. त्याची देखील विकेट सॅक्रिफाईस केली. मात्र इथनं जर विकेट आपण पात केल्या तर इथनं तुम्हाला त्याचा परिचय द्यावा लागेल. त्याच्या मोबदला टीमला द्यावं लागेल. मोबदला दिलाय आहे. ऑलरेडी चांगलीच फलंदाजी केली आहे. मात्र इथनं येणाऱ्या 3 बॉलमध्ये एखादा मोठा पटका येईल का. काही बॉलिंग एका बाजूनं केली होती तेजसने. मात्र त्या तेजसला त्या ओव्हर्समध्ये पहिल्या ओव्हरमध्ये टार्गेट केलं. या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली. चांगली फलंदाजी एका बाजूनं बॉलर्स तयार आहे. हा बॉल प्रॉपर टायमिंग डाऊन दी ग्राउंड. ढगात चेंडू हवाई यात्रेत सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ओ यावेळेस मात्र फटका चांगला आहे. झेच करतोय. पहिली कंप्लीट. दुसऱ्या धाब्याच्या पर्यंत चांगली फिल्डिंग आहे. चांगला रोखलाय तोपर्यंत उल्हास हे करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. 2ने धावपलक पुढे सरकतोय. 44 धावा झाल्यात. त्या मात्र एक पात्री अभिनय. सुधीर पाटील ऑन फायर. काय बॅटिंग केली सुधीरने. जबरदस्त फलंदाजी पाहायला भेटली आपल्याला. खूप चांगले फटके सुधीरच्या बॅटमधून. एकूण जर विचार केला तर 1 2 3 4
षटकार पाहायला मिळाल्यात आपल्याला. सुधीर दरम्यातील बॉल रिव्हर्स, हा बॉल गल कम्प्लीट आणि मात्र इथे हवं लागेल. वाईट साठी रिव्ह्यू आहे, वाईट साठी रिव्ह्यू आहे. दादा एक मिनिट. रनआउट आहेच, चला बॅट्समन चला दुसरा रनआउट आहे. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. कॉल होत आहे. येस, हा बॉल आहे म्हणून आता एकूण डाव इथे समजला. एकूण 45 बनलाच आणि 46 धावांचं मोठं लक्ष आहे गावदेवी शिर्डी मध्ये. मॅचच्या दुसऱ्या डावमध्ये आवाज ऐकूया आपण. युवा टॅलेंट प्रसाद भाग्यवंत मॅन फ्रॉम आंबे. थँक्यू सो मच साहेबू भंडारी. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा आणि युट्यूबच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहतायत आणि आमच्या उपस्थित सर्व मान्यवर असतील तासना डीजे मास्टर यांचं पुन्हा त्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पहिला पूर्वार्ध संपलाय आणि आता उत्तरार्धात झाली आहे सुरुवात. पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी बुद्रुक संघाने धावा बनवल्या. त्या 46 धावेचं टार्गेट सेट केलंय मैदानाच्या आतमध्ये आणि 46 धावा बनवायच्या टीम गावदेवी शिरोळी संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यास सज्ज. एका बाजूला तेजस मळवी आणि त्याच्या आगेस आपण भूषण पाटीलला पाहणार आहोत. बिग बॅटल पाहतोय आपण. अस्तित्वाची लढत आहे आता. या लढतीमध्ये कोणता संघ मात्र या स्पर्धेमधून निरोप घेईल आणि एखादा संघ मात्र चमचमत्या ट्रॉफांवरती आपला हक्क बजावेल. उत्तर थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. 3 षटकांची मॅच आहे आणि 46 धावा बनवायच्या आहेत. म्हटलं मागच्या मॅच मध्ये तेजसने 6 चेंडूमध्ये 30 धावा बनवल्या होत्या. इथं तेजसला त्याच पारीवरती पाऊल ठेवावं लागेल आणि त्या 30 धावा बनवाव्या लागतील कारण समोरचा संघ तेवढाच ताकदवर संघ आहे. एका बाजूला गावदेवी बुद्रुक आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गावदेवी शिरोळी संघ. इथनं स्पीडअप करा आपण प्लीज, फास्ट केल्याचं जरा. दोन्ही ऑफिशियल आमचे पंच सज्ज होत आहेत. सचिन म्हात्रे सर मेन पंचांच्या भूमिकामध्ये आहेत आणि इथं मॅचला सुरुवात होती. पहिला P1च्या षटका म्हणजे मॅनेटेडी पॉवर प्लेच्या षटकामध्ये भूषण पाटील आलाय. भूषण पाटीलकडे क्षमता आहे आणि इथनं तेजसला मात्र थांबवण्याचं काम करावं लागेल कारण तेजसची बॅट सध्या मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. भन्नाट फॉर्म मध्ये तेजस. दोन्ही संघांना शुभेच्छा. ऑफिस ऑफ द बेस्ट फॉर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट म्हणजे आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिला बॉल. भूषण सज्ज. यावेळेस मोठा फटका. बैठक शॉट. शतशक आहे तिथे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. पहिल्या टप्प्यावरती सीमालगत चौकार. थँक्यू सो मच. तेजसने पहिल्या चेंडूवरती आघात केलाय. चौकारानं आघात केलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये धावफलक ओपन केलंय मैदानाच्या आतमध्ये. भूषण पाटील वरचा हल्ला. चौकार पहिल्या बॉल वरती पाहायला मिळाला आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस फुलर लेनचा बॉल. जेलची संधी आहे. इथनं तेजस जेल कॅरी केलाय. गोल्डन विकेट कॅरी केली मैदानाच्या आतमध्ये. मोठा धक्का टीम गावदेवी शिरोळी संघाला. विकेट पतन.
केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता योगेश पाटीलने मात्र झेल कॅरी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच संघामध्ये सर्व खेळाडूंचा सहभाग असणं गरजेचं असतं जर सामना जिंकायचा असेल. एखाद्या गोलंदाजाला फलंदाजावरती विश्वास ठेवून चालत नाही या, कारण हा क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये सतत काही घडू शकतं. कोणत्या क्षणात सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. भूषण पाटीलला मोठी सफलता मिळाली. आर्यन आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. हा हिटर आहे. मोठा फटका लॉक करायचा होता. गुडला स्पॉटवरती चेंडू पडलाय आणि इथनं डॉट बॉल आलाय. आणि शिरवली संघाला इथनं जर क्वालिफाय झाले तर अजित पाटील यांच्याकडनं टी शर्ट देण्यात येतील. अजित पाटीलच्या सूचना आमच्या वारंवार आमच्यापर्यंत पोहोचतायत. ते क्रिकेटवरलं प्रेम आहे. आर्यन मडवी बीट झालेत. आता डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलने प्रेशर निर्माण झाले मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आणखीन एक चेंडू गुडला स्पॉटवरती पडला. पडल्यानंतर सडनली बाउन्स होतो आणि प्रेक्षकाच्या हातामध्ये विसावते. दिस इज बॅटर रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. बॅटर रिव्ह्यू. स्पेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. आता इथनं प्रेशर निर्माण केलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण आर्यनला पाहतो. आर्यन सुद्धा हा लिटर आहे. आर्यनकडे क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. भूषण पाटील काय कमबॅक करतोय आता मॅनेटरी पावच्या पहिल्या षटकामध्ये. मोठा फटकाला करताय. बॅट चिलिंग आहे. झेलची संधी. चेंडू लोमास लांब ट्रॅव्हल. सिंगल एकवडली गेली. आता सिंगलने स्ट्राईक रोटेट केली मैदानाच्या आतमध्ये. भूषण पाटील आणि स्ट्राईक पाहतो आपण. भूषण पाटील स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्क वरती सुद्धा भूषणला पाहतोय आपण. यावेळेस फक्त ऑस्ट्रेलियाच्या देशाने दिशा दिली आहे. सिंगल एकवडली गेली. आणखीन एक सिंगल आणि छोटा क्रमांक मॅनेटरी पॉवरचं पहिलं संपन्न झाले आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. मोठी विकेट बंदच्या बाहेर आपण पाहतोय. तेजस मडवीची विकेट. डीजे थँक्यू सो मच जीजय. एक षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडू आणि बनवायच्या त्या 40 धावा. 20.00 ची सरासरी गाठावी लागेल इथनं जर हा सामना जिंकायचा असेल टीम गावदेवी शिरवली संघाला. गोलंदाजी मार्क होती सेकंड स्पेल मध्ये सुधीर पाटील. त्याच्या बॅटमधनं धावा बनल्या आणि आता गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज झालाय. आता गोलंदाजी करत असताना किती धावांवरती रोख ठेवण्याचं काम करेल सुधीर पाटील याचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. भूषण पाटील ऑन स्ट्राईक. पहिला बॉल फेस करेल. यावेळेस वेगवान आहे चेंडू. वेगवान. फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत तिथे 2 षटक धावतायत. चेंडूला अडवतील फेकतील तब्या. 2 धावा कंप्लीट केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. 2 धावांनी आता पुन्हा समीकरण बदलेल. 12 चेंडू आणि 38 धावा. 11 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. टीम गावदेवी शिरवली संघाला इथनं फाईट करतोय कारण भूषण पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत शिरवली संघाला विजयाच्या आशा पल्लवीत असतील. नक्कीच विस्फोटक फलंदाज आहे भूषण. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर इष्टच्या खालीच राहिलाय आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. हा डॉट बॉल येतोय. इथनं प्रत्येकी डॉट बॉल आता प्रेशर निर्माण करतोय टीम शिरवलीच्या फलंदाजांवरती. इथं एक डॉट बॉल विजयाची दिशा पल्लवित करतोय टीम गावदेवी मृदुल संघासाठी. बिग बॅटल पाहतोय आपण. मोठा सामना आहे. मोठी मॅच आहे. अस्तित्वाची लढत आहे. इथनं संघ जिंकणारा सामना इतिहास रचेल पण इथनं एखाद्या संघाला निरोप घ्यावा लागेल.
यावेळेसचा चेंडू हा प्रकार होता, फक्त दिशा दिली. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आला, चेंडू चेंडूला उचलती फेक दिलं होतं. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, एसटी रक्षक फंबल. भूषणला जीवनदान इथनं मिळालंय. नक्कीच जर भूषणच्या बॅटमधनं प्रणय जर धावा बनल्या ना तर नक्कीच रनआउटचा पूर्णपणे जो दोष आहे तो विकेट किपरवरती दिला जाईल. भूषण पाटीलचे विकेट खूप इम्पॉर्टंट विकेट आहे, कारण कोणत्याही क्षणाला मॅच मध्ये पलटवार करू शकतो हा फलंदाज. तेवढी क्षमता आहे भूषण पाटीलकडे. सुधीर पाटीलचं कौतुक करावं ते कमी आहे. 4 धावा खर्च करतोय, 3 चेंडू फेकतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस फटका, बॅट लिडिंग एज, कॉटन बॉल्ड. यस, आता मात्र चुकी नाहीये. टिपलाय झेल, संपलाय भूषण पाटीलचा खेळ. आणखीन एक धक्का, टीम गावदेवी शिर्डी संघाला विकेटचं पतन. परेश गायकर इनाट नंबर 4 वरती आले परेश. आठ चेंडू 36 धावेची गरज आहे. इनाट षटक फेकतो, इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय सुधीर पाटील या दुसऱ्या षटकामध्ये. मोठा फटका, डाऊन दी ग्राउंड, समोर साइड स्क्रीनच्या दिशेने आहेत तिथे. पलटापर चेंडूला उचलली फेकतील, एक झाली कंप्लीट. आणि दुसरीच्या प्रयत्नात आता आर्यन मडवी बॅक टू डग आउट. लागणारा हा सलगचा तिसरा धक्का टीम गावदेवी शिरोली संघाला. नक्की तेजसची विकेट, गोलंदाजची विकेट पाहिले आपण. तेजसच्या नंतर भूषणी लवकर तंबूच्या अस्ताला आलेत. आता नवीन फलंदाज रेवनाथ वाहिले. स्लोवर गतीचा चेंडू, फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना फलंदाजासमोर मेजबानी ठेवली होती आणि 6 चेंडू आणि आता बनवायचे आहेत त्या टीम. सहा चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 35 धावा. 35 धाव संख्येचा विचार केला, धावा लागल्यात त्या 11. लॉस ऑफ 3 विकेट पाहतोय आपण. महत्वाच्या विकेट, भूषण पाटीलची विकेट, त्यानंतर तेजस मडवीची विकेट, त्यानंतर भूषण पाटीलची विकेट आणि आता आर्यन मडवीची विकेट. आणि नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये, रेवनाथ वाहिले. आणि त्याच्यासोबत आपण परेश गायकरला पाहतोय. आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आदर्श पाटीलला पाहतो, यंगस्टर आहे. आणि 6 चेंडू मध्ये 36 धावा बनताना पाहिल्यात. तर इथनं मात्र एखादा विक्रम रसेल का टीम शिरवली संघ आजच्या या नाईट रजनीमध्ये. चला पंच सामना चालू करायचा आपण, उशीर करू नका. ऑलरेडी आपला उशीर झालाय, आपल्याला सुद्धा खूप लांब जायचंय अजून. सचिन माते सरांना सागावला जायचंय, त्याच नंतर सचिन ठाकूर सरांना पडले गाव, आणि त्याच नंतर आमचे दुसरे स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय ते आमचे दशरथ सरांना सुद्धा सोनकाडे. तर नक्कीच मला तर वाटतं एकच बाईक वरती आले असतील किंवा एक गाडी आणली असेल त्यांनी. या वेळेस रेवनाथसाठी अक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न. सचिन मात्रे सर थोडासा सामन्याचा मात्र सामन्यामध्ये मजा घेत असताना आता पाहायला मिळत आहेत. सचिन म्हात्रेंचा विचार केलाय, अनुभव आहे. क्रिकेट असो 40+ माध्यमातून त्यांना खेळताना पाहतो आपण. या वेळेस रिवर्सचा फटका अटेन्स केलाय, पूर्णपणे वर्चस्व निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता टीम गावदेवी बुर्दुल संघ इथनं विजयाच्या दिशा पल्लवित केल्यात. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 5-34 समीकरण आहे. परेश साठी हा बॉल दिशा पाहिली जाईल, दॅट इज वाईट बॉल. इथनं धावा बनतील का या षटकामध्ये? एका चेंडू मध्ये 12 धावा बनताना पाहिल्यात. तर एक 5 चेंडू मध्ये जर 34 धावा 33 धावा बनल्या तर इथनं मात्र आणखीन एक दिशाहीन गोलंदाजी, आणखीन एक वाईट बॉल.
मॅच मध्ये मजा निर्माण केली आहे. आता 4 चेंडू 31 धावा, 4 षटकार बॅट मधनं आले तरी मात्र सामना जिंकू शकत नाहीये. यावेळेस हा प्रकार क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चुका होणार नाहीयेत. टिपलाय झेल आणि संपलाय. परेश गायकरचा खेळ. आणखीन एक धक्का गावदेवी शिरोळी संघाला. सुरेखे क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर येतोय हा बराच काळानंतर येणारा हा दमदार षटकार. थँक्यू सो मच. बॅट्समन नेम काय असणार आहे? विराजला पाहतो आपण. षटकार आलाय, त्यानंतरचा हा कमबॅक. मात्र स्लोवर गतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला आणि हा येतोय डॉट बॉल आणि ती विजयाच्या दिशेला पल्लवित केल्यात टीम गावदेवी बुद्रुक संघाने इथनं. तरी रामचंद्री मडवी प्रतिष्ठान चषकामध्ये तरी अपयश आलंय बुद्रुक संघाला. इथं कमबॅक केलाय. मात्र हाही बॉल निर्णायक आणि सामना जिंकलाय टीम गावदेवी बुद्रुक संघाने. आणि हार्ड लक टीम गावदेवी शिरवली संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सुधीर पाटील. 11 चेंडूंचा खेळ केला आणि 38 धावा त्याच्या बॅट मधनं पाहिल्या. तो सुधीर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सुधीर या आपण. चला शिरोळी संघ शेक हँड करा. शेक हँड करायचं आपण. शेक हँड करा, त्यानंतरच पीस सोरा. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो सुधीर ठरतो. या मॅचचा मॅन ऑफ द